बंदूकराच्या अडचणींमध्ये वाढ, डिलीट केलेला डेटा, मोबाईल डेटा रिकव्हर, मोबाईलमधून डर्टी सिक्रेट समोर येण्याची शक्यता, चॅट्स, फोटोज, व्हिडिओज आणि नंबर पुन्हा मिळाल्याची माहिती. अशोक खरातला आज 5व्या गुन्ह्यामध्ये कोर्टामध्ये हजर केले जाणार. खरातची पोलीस कोठडी कायम ठेवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न. तपासासाठी पोलिसांनी खरातचा ताबा मागितला. TCS प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडून चौकशी सुरू. कालपासून पीडितांचे जबाब नोंद, कंपनीतील कागदपत्रांची तपासणी, गुन्ह्याचे बारकावे समजून घेण्यावर भर. शिर्डीतील मॉलमध्ये धर्मांतराच्या प्रयत्नाचा आरोप. मॉलमधील कर्मचाऱ्यांना सहकार्याचं धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतोय. हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्याची मॉलमध्ये धडक. नाशिकच्या TCS मधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली. सोमवारी होणार अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी. नालासोपाऱ्यामध्ये विवाहित महिलेला सासरच्या मंडळींकडून बेदम मारहाण. मारहाणीची घटना CCTV मध्ये कैद. पैशांसाठी त्रास देत मारहाण केल्याचा पीडित महिलेचा आरोप. काँग्रेससह विरोधी पक्षांनी महिलांच्या हक्कांची भ्रूण हत्या केली. पंतप्रधान मोदींची टीका. मोदींनी मागितली देशातील महिलांची माफी. विरोधकांनी केलेल्या पापाची शिक्षा नक्की मिळणार, मोदींचा इशारा. अजितदादांच्या आठवणींमध्ये आजही बारामतीकरांच्या डोळ्यांमध्ये अश्रू. बॅडमिंटन क्लबमधील सदस्यांनी जागवल्या आठवणी. तर दादांनी सोन्याची जेजुरीसारखी बारामती घडवली, तिला जपणार. महिलांचा सुनेत्रा पवारांशी भावनिक संवाद. वीस ते 22 एप्रिल दरम्यान राज्यामध्ये वादळी पावसाची शक्यता. पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने घाट परिसरामध्ये पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. खानदेश, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांमध्ये सुद्धा बसणार फटका. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.